हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया आळूची वडी. आळूची वडी बनवण्यासाठी मी आळूची पानं घेतलेली आहेत आणि त्यांच्या शिरा पातळ करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरं असणार आहे. ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. एक बाऊल घ्यायचा, ज्याच्यामध्ये बेसन घ्यायचं आहे, पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि हिरवं वाटण टाकायचं आहे. त्याच्यानंतर हिंग, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, घरचा गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि आपलं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाणी टाकून घट्ट अशा कन्सिस्टन्सीमध्ये पीठ तयार करायचं आहे. त्याच्यानंतर एका परातीवर मी आळूची पानं घेतलेली आहेत आणि त्याला चिंच लावलेली आहे. चिंच या कारणाने लावलेली आहे कारण की चिंचेमुळे जी आळूची खवखव असते ती कमी होते. त्याच्यानंतर मी आळूच्या पानांना मस्त बेसन सगळीकडनं लावलेलं आहे. एका पानावर एक करून त्याचा एक रोल करून घेतला आहे, वडी तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एका चाळणीला तेल लावून त्याच्यावर दोन्ही तयार झालेल्या वड्या ठेवून ते मी डबल बॉयलरच्या प्रोसेसनी मी त्यांना स्टीम करायला ठेवलेलं आहे. स्टीम झाल्यानंतर छान अशा ब्राउनिश कलरमध्ये होतात आणि त्याच्यानंतर आपण त्या सर्कलमध्ये कट करून घ्यायच्यात आणि डीप फ्राय करायच्या, जेणेकरून त्या कुरकुरीत होतात. जर तुम्ही शॅलो फ्राय केल्यात तर तेवढ्या त्या कुरकुरीत होणार नाहीत. त्याच्यामुळे मी ऑलवेज डीप फ्राय करते. सो मस्तपैकी तेलामध्ये सोडायचा, कुरकुर असा आवाज येतो त्यांना आणि त्याच्यानंतर काढून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये सर्व करायच्या आणि मस्तपैकी खायच्या. खूप छान लागतात. थँक्यू.